नमस्कार मित्रांनो, तोहेरी माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आता अर्णव आणि राकेश हे दोघंही त्या कुटुंब प्रमुखाच्या खुर्चीवर एकाच वेळी हात ठेवून बसायला जातात. कारण आज मात्र गुढीपाडव्याचा दिवस आहे. तेव्हा अंजली लगेच म्हणते की आजचा गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि ही खुर्ची आहे तर ती या कुटुंबातील प्रमुख आहे, तर त्यांचा बसण्याचा मान आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज मात्र फक्त यांचा तेथे बसण्याचा मान असेल. तेव्हा मात्र आता लगेच राकेश हसतच अर्णवकडे बघत असतो. त्यानंतर आता इकडे रिया तर खूप चवताळलेली आहे. रिया दादाला एक फोन करते आणि दादाला फोन करून म्हणते की आता मी तुम्हाला एका माणसाचा फोटो पाठवते. त्या माणसाचे हातपाय तोडा आणि त्याला माझ्याकडे घेऊन या, अगदी माझ्या समोर. मात्र आता अर्णव इकडे दादाला भेटतो आणि दादाला भेटून म्हणतो की हे बघा, त्याच्यावर पैशाचा जास्तीत जास्त प्रेशर वाढवा आणि त्याचे हातपाय तोडू नका, त्याला अगदी टेन्शन आलं पाहिजे. तेव्हा आता दादा म्हणतो की थोड्याच वेळात मात्र आता राजेशच्या घरी आता एक पार्सल अगदी आलेलं असेल. आणि तेव्हा आता राकेशकडे पार्सल येतं. तर राकेश विचार करतो की आता हे पार्सल कोणी पाठवलं असेल. तेव्हा तो आता ते पार्सल उघडतो. तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो. कारण आता हा दादाचा जो काही गेम आहे रियाच्या सोबत तो मात्र आता सक्सेस झालेला आहे. कारण रियाने मात्र आता दादासोबत अगदी त्याला पैसे देऊन ह्या राकेशला म्हणजे कायम जन्मातून उठवण्याची जी काही एक अगदी दिली आहे, म्हणजे त्याला ऑर्डर दिली आहे पैशांची, की काही करून आता राकेशला मारायचं. तेव्हा आता अर्णव सुद्धा या रियाला मदत करून मात्र आता ह्या राकेशपर्यंत कसा पोहोचणार आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा आता पुढे काय होतं बघायला विसरू नका. धन्यवाद.